So today's first numerical is x square divided by x plus 1, x plus 2, x plus 3. हे तीन फॅक्टर्स डिनॉमिनेटर मध्ये आलेले आहेत. तर आपल्याला तीन कॉन्स्टंट्स घ्यावे लागतील. ठीक आहे. पहिल्यांदा काय चेक करणार आहे आपण चेकलिस्ट मध्ये डिग्री ऑफ डिनॉमिनेटर should be greater than numerator. Then we can solve it or we can solve by partial fraction method. ठीक है. केस फर्स्ट चा प्रॉब्लेम आहे हा. का? कारण सर्व जे फॅक्टर्स आहेत डिनॉमिनेटर मध्ये ते लिनियर फॅक्टर्स आहेत आणि कुठलाही रिपीट झालेला नाहीये किंवा इररिड्युसिबल नाहीये. म्हणून हा केस 1 चा प्रॉब्लेम आहे. x स्क्वेअर डिवाइडेड बाय खाली डिनॉमिनेटर मध्ये तीन लिनियर फॅक्टर्स आहेत. मग लिनियर फॅक्टर्स जर असतील तर आपण जसे कालच्या लेक्चर मध्ये पाहिलं प्रत्येक फॅक्टर च्या न्यूमरेटर मध्ये एक कॉन्स्टंट घ्यायचा. a डिवाइडेड बाय x प्लस 1 प्लस b डिवाइडेड बाय x प्लस प्लस c डिवाइडेड बाय x प्लस. नेहमीप्रमाणे काय करायचं मग एलसीएम घ्यायचं. याला मला इक्वेशन नंबर 1. तीच प्रोसिजर आहे फक्त इथे फॅक्टर्स तीन आहेत. सो x स्क्वेअर लेफ्ट हँड साइडला आहे x प्लस 1 x प्लस 2 x प्लस 3 इज इक्वल याचा एलसीएम काय आहे मग x प्लस 1 x प्लस 2 आणि x प्लस 3. आता एक ट्रिक सांगतो लिहायचं कसं. ऍक्च्युअल मेथड जी आहे ती हा एलसीएम इथे लिहायचा. समजा इथे आपण x प्लस 1 x प्लस 2 आणि x प्लस 3 लिहिलं तर काय राहील x प्लस 1 आणि x प्लस 1 कॅन्सल होऊन जाईल. x प्लस 2 आणि x प्लस 3 राहील. तर हे दोन्ही फॅक्टर ए ला द्यायचे. म्हणजे ए च्या खाली जो आहे तो फॅक्टर ए च्या मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचा नाही. बी च्या खाली जो फॅक्टर आहे तो बी च्या मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचा नाही आणि सी च्या डिनॉमिनेटर मध्ये जो फॅक्टर आहे तो सी च्या मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचा नाही. ठीक आहे. मग काय लिहिले ए इन द ब्रॅकेट x प्लस 2 x प्लस 3. नंतर काय बी च्या खाली जो फॅक्टर आहे तो बी च्या मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचा नाहीये. x प्लस 1 x प्लस 3 प्लस c इन द ब्रॅकेट x प्लस 1 x प्लस 2. c च्या मल्टिप्लिकेशन मध्ये c च्या खालचा फॅक्टर लिहायचा नाही. बी च्या मल्टिप्लिकेशन मध्ये बी च्या खाली जो फॅक्टर आहे तो बी च्या मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचा नाही आणि ए च्या खालचा जो फॅक्टर आहे तो ए च्या मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचा नाहीये. का तसं? कारण हा एलसीएम जर आपण इथे डिवाइड प्रोसिजर काय आहे या फॅक्टरच्या डिव्हिजन मध्ये हा एलसीएम द्यायचा. मग x प्लस 1 काढणार आणि उरलेले जे आहे दोन फॅक्टर त्यांनी ए ला मल्टिप्लाय करणे ही रेग्युलर प्रोसिजर किंवा प्रोसेस आहे. याच्या खाली जर आपण हा एलसीएम दिला तर x प्लस 2 कटेल काय राहील x प्लस 1 x प्लस 3. म्हणून आपण x प्लस 1 आणि x प्लस 3 ने b ला मल्टिप्लाय केलं आणि c च्या खालचा जो फॅक्टर आहे c च्या खाली जर आपण हा एलसीएम दिला तर x प्लस 3 आणि x प्लस 3 कटेल x प्लस 1 x प्लस 2 शिल्लक राहील. म्हणून x प्लस 1 आणि x प्लस 2 ने आपण त्याला मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. सो ॲज युजुअल मेथड लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइडचा एलसीएम काय आहे सेम आहे. म्हणून काय करूया आपण x स्क्वेअर त्यांना कॅन्सल केलं. देयरफॉर लेफ्ट हँड साइडला काय होईल x स्क्वेअर इन द ब्रॅकेट a x प्लस 2 x प्लस 3 प्लस b इन द ब्रॅकेट x प्लस 1 x प्लस 3 प्लस c इन द ब्रॅकेट x प्लस 1 x प्लस 2. याला मला इक्वेशन नंबर काय करतो आपण आता कॉन्स्टंट्स काढतो. ए बी सी च्या व्हॅल्यूज काढतो आपण
बरोबर. मग टू फाइंड ए कॉमा बी कॉमा सी, ए बी सी च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. टू फाइंड व्हॅल्यूज ऑफ कॉन्स्टंट्स ए बी अँड सी. एबीसी च्या व्हॅल्यू काढण्यासाठी एकदा काय करणार आपण, x प्लस 1 इज इक्वल टू 0 ठेवणार, नंतर काय करणार आहे x प्लस 2 इज इक्वल टू 0 ठेवणार, आणि नंतर काय ठेवणार आहे x प्लस 3 इज इक्वल टू 0 ठेवणार आहे. आणि आपल्याला काय भेटत जातील, मग ए बी आणि सी च्या व्हॅल्यूज भेटत जातील. ठीक. सो ओके, सुरुवातीला काय पुट करणार आहे, पुट x plus 1 is equal to 0, that is x is equal to minus 1 in equation number 2. याच्यानं आपल्याला एक फॅक्टर भेटेल. त्याच्यानंतर काय पुट करणार आहे, पुट x plus 2 is equal to 0, x plus 2 is equal to 0, that is x is equal to minus 2 in equation 2. आणि सगळ्यात शेवटी काय करणार आहे आपण, पुट x plus 3 is equal to 0, म्हणजेच that is x is equal to minus 3 in equation number 2. अशा पद्धतीने आपल्याला a b आणि c च्या व्हॅल्यू भेटतील. ठेवूया मग या व्हॅल्यूज इक्वेशन 2 मध्ये. इथं -1 ठेवलं तर -1 चा स्क्वेअर इज इक्वल टू a इन द ब्रॅकेट -1 प्लस 2 आणि -1 प्लस 3. इथं -1 प्लस 1 काय झालं, 0 झालं. ही पूर्ण टर्म काय झाली, मग 0 झाली, प्लस 0 प्लस इथं -1 ठेवलाय प्लस 1, -1 प्लस 1 काय झालं, 0. 0 into anything is 0, म्हणून c ची टर्म पण काय झाली, 0 झाली. ठीक आहे. मग काय -1 चा स्क्वेअर काय 1, इथं काय -1 प्लस 2 1, आणि इथं काय -1 प्लस 3, इथं काय शिल्लक राहिलं 2. सो 1 इज इक्वल टू a1 चा a, 2 into 1 2, हे झालं 2a. सो a ची व्हॅल्यू काय आली आपल्याला 1/2. a ची व्हॅल्यू आलेली आहे 1/2. ठीक आहे. मग आता काय करणार आहे आपण, x plus 2 equal to 0, हा फॅक्टर 0 ठेवणार आहे. x is equal to काय -2 आहे. मग -2 इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवा. -2 चा स्क्वेअर इज इक्वल टू, आता बघा इथं जर -2 ठेवलं, -2 प्लस 2 काय झालं 0 झालं. म्हणजे ही a च्या मल्टिप्लिकेशन मध्ये जे काय आहे ते सर्व काय झालं 0 झालं. 0 प्लस काय ठेवलं आहे आपल्याला, ते इथे ठेवायचं आपल्याला -2. अच्छा, म्हणजे इथे येईल टर्म b इन द ब्रॅकेट -2 प्लस 1, आणि इथे काय येईल -2 प्लस 3 प्लस 0 येईल का, बघा 0 येईल का, कारण इथे जर -2 ठेवला आपण तर -2 प्लस 2 काय झालं 0. 0 into ह्या c पर्यंतची पूर्ण टर्म काय होईल, आणि c पण काय होईल 0 होईल. ठीक आहे. सो -2 चा स्क्वेअर किती आहे, मायनस इंटू मायनस प्लस 2 चा स्क्वेअर 4 इज इक्वल b इन द ब्रॅकेट -1, -2 प्लस 1 काय आहे -1 आहे, आणि -2 प्लस 3 काय आहे 1 आहे. सो 4 इज इक्वल टू -b. सो इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम झाला होता थोडा. सो -b इज इक्वल टू 4. सो b इज इक्वल टू काय आहे मग -4. सो वी हैव गॉट द व्हॅल्यू ऑफ b ऑल्सो. आता a निघाला b निघाला. a च्या खालचा फॅक्टर 0 ठेवला, a ची व्हॅल्यू निघाली. b च्या खालचा फॅक्टर 0 ठेवला, आपल्याला b मिळालं. c चा खालचा जो फॅक्टर आहे तो जर 0 ठेवला तर आपल्याला काय मिळेल c मिळेल. सो वी कॅन हॅव x is equal to -3 in equation 2.
सो एक्स स्क्वेअर म्हणजेच काय -3 चा स्क्वेअर इज इक्वल टू इथे बघा आता -3 + 3 इथे प्रत्येक एक्सच्या ठिकाणी काय ठेवलं -3 + 3 0 झालं म्हणजे ही पूर्ण टर्म 0 झाली इथे -3 + 3 0 झालं म्हणजे ह्या दोन्ही टर्म काय झाल्या 0 झाल्या इथे ठेवूया मग आपण c इन द ब्रॅकेट -3 + 1 आणि -3 + 2 c ची व्हॅल्यू भेटेल आता आपल्याला -3 चा स्क्वेअर काय 9 इज इक्वल टू 0 + 0 लिहित नाही c इन द ब्रॅकेट -2 आणि इथे काय -1 आहे -3 + 2 काय -1 आहे सो 9 इज इक्वल टू काय झालं मग मायनस इंटू मायनस प्लस 2c सो c इज इक्वल टू 9/2 c इज इक्वल टू काय झालं 9/2 आता काय करणार आहे आपण नेहमीप्रमाणे पुट द व्हॅल्यूज ऑफ a b c इन इक्वेशन सो a b c च्या व्हॅल्यू निघाल्या आपल्या पुढचा प्रॉब्लेम मी लिहून ठेवला होता हा मुहूर्त मी मग a b c च्या व्हॅल्यू कुठे पुट करणार आहे आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट द व्हॅल्यूज ऑफ a b c in equation number 1 we will get the required fractions x square divided by x plus 1 x plus 2 x plus 3 is equal to काय a ची व्हॅल्यू काय काढली आपण 1/2 x plus 1 प्लस b ची व्हॅल्यू काय काढली -4 इथे -4 डिवाइडेड बाय x plus 2 प्लस c ची व्हॅल्यू काय काढली 9/2 इथे येईल डिनॉमिनेटर मध्ये x plus 3 आता प्लस इंटू मायनस काय होईल मायनस होऊन जाईल तर इथे मी हे प्लस इंटू मायनस डायरेक्ट इथे मायनस लिहून टाकतो दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर नाउ यू कॅन राईट डाऊन so the next numerical is x plus 4 divided by x in the bracket x plus 1 in the bracket x plus 2 degree of denominator is greater than numerator x into x into x cube denominator ची डिग्री किती आहे x cube आहे numerator ची डिग्री किती आहे फक्त 1 x raised to 1 so we can resolve into partial fractions of this given example so x plus 4 divided by x in the bracket x plus 1 x plus 2 is equal एक जो फॅक्टर आहे x डिनॉमिनेटर मध्ये घ्यायचा आणि त्याच्या न्यूमरेटर मध्ये काय लिहिणार आपण एक कॉन्स्टंट लिहिणार आहे जो की a घेतला आहे तुम्ही a च्या खाली x plus 2 पण लिहू शकता b च्या खाली x plus 1 लिहू शकता c च्या खाली x लिहू शकता फक्त तुमच्या म्हणजे माझे जे a चे व्हॅल्यूज आहेत त्या तुमच्या b च्या किंवा c च्या आहेत ठीक आहे ना सो कोणाच्या खाली कोणता फॅक्टर घ्यायचा आहे किंवा फॅक्टरच्या वरती कुठला कॉन्स्टंट घ्यायचा आहे ते काही मॅटर करत नाहीये पण व्हॅल्यूज शेवटी मात्र काय आन्सर रिझॉल्व केल्यानंतर आन्सर मात्र सेम येणार आहे ठीक आहे सो b/x plus 1 plus c/x plus 2 म्हणजे एखाद्याने हा x इथे लिहिला फॅक्टर आणि हा x plus 2 इथे लिहिला तरी तुमचं शेवटचे आन्सर जे आहे ते काय येणार आहे करेक्टच येणार आहे मॅच होणार आहे ठीक आहे सो काय करणार आपण परत एलसीएम घ्या x plus 4 divided by x in the bracket x plus 1 x plus 2 is equal a च्या खालचा फॅक्टर लिहायचा नाहीये x plus 1 x plus 2 plus b in the bracket b चा खालचा फॅक्टर लिहायचा नाहीये x in the bracket x plus 2 plus c च्या खालचा फॅक्टर लिहायचा नाहीये x in the bracket x plus 1
डिवाइडेड बाय एलसीएम काय, हा जो लेफ्ट हँड साइडच्या डिनॉमिनेटरची जी टर्म आहे तीच काय असणार आहे, एलसीएम असणार आहे प्रत्येक न्यूमरिकल्स मध्ये. ठीक आहे. मग लेफ्ट हँड साइडचा डिनॉमिनेटर आणि राइट हँड साइडचा डिनॉमिनेटर सारखा आहे, कॅन्सल होऊन जाईल. काय शिल्लक राहिले तर x plus 4 is equal to a in the bracket x plus 1, x plus 2 plus b in the bracket x, x plus 2 plus c in the bracket x, x plus 1. Call this equation as number 2. आता काय करायचं आपल्याला, to find the values of A, B and C. A, B, C हे जे कॉन्स्टंट आहेत त्यांचे व्हॅल्यू फाइंड करायचे आपल्याला, A, B आणि C. काय करायचं, एकदा पुट A च्या खालचा जो फॅक्टर आहे तो 0 ठेवा. पुट x is equal to 0 in इक्वेशन नंबर 2. नंतर x is equal to काय ठेवणार, put x plus 1 is equal to 0, that is x is equal to minus 1 in equation number 2. त्यानंतर काय ठेवणार आहे, put x plus 2 is equal to 0, that is x is equal to minus 2 in equation number 2. सेम प्रोसिजर आहे, सेम मेथड आहे, फक्त आपल्याला फॅक्टर्स काय आहे त्याच्यावरून केस ठरणार आहे आणि फॅक्टर्स ठेवल्यानंतर कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचे, कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. सो इथं x इक्वल टू 0 जर ठेवलं तर लेफ्ट हँड साइडला काय आहे 4 प्लस x 0 ठेवलं म्हणजे b पूर्ण 0 झाला, हे ही टर्म पूर्ण 0 झाली, c ही पूर्ण टर्म काय झाली 0 झाली. ठीक आहे. सो 4 प्लस 4 च्या प्लस मध्ये 0 आहे त्याच्यामुळे 4 प्लस 0 is 0 किंवा 0 प्लस 4 is 0. 4 is equal to a in the bracket 1, 0 plus 1 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय आहे x plus 2 म्हणजे 0 plus 2 is 2 plus 0 दिलं काय किंवा नाही दिलं. ठीक आहे. सो 4 is equal to 2a. सो a is equal to काय झालं 4 by 2, that is 2. therefore a is equal to 2. एक कॉन्स्टंट मिळाला आपल्याला a, याची व्हॅल्यू आहे 2. ठीक आहे. आता काढूया b. b काढण्यासाठी काय आहे, b च्या खालचा फॅक्टर 0 ठेवला, हे 1 तिकडे गेले की मायनस झालं -1. ठीक आहे. सो इथे येईल आता -1 प्लस 4 म्हणजे किती आले इथे 3. लेफ्ट हँड साइडला -1 प्लस 4 इज इक्वल टू 3. इथे बघा -1 प्लस 1 0 झाला म्हणजे हा a पूर्ण 0 झाला. इथे -1 ठेवला, -1 प्लस 1 0 म्हणजे ही c टर्म देखील काय झाली 0 झाली. मग b इन द ब्रॅकेट -1 इन द ब्रॅकेट -1 प्लस 2. ठीक आहे. a ही पूर्ण टर्म 0 झाली, फक्त b टर्म शिल्लक राहिली, c देखील काय झाली 0 झालेली. ठीक आहे. सो 3 इज इक्वल टू हे मायनस b ब्रॅकेट मध्ये काय 1 -2 प्लस सॉरी -1 प्लस 2 काय 1 आहे. सो b इज इक्वल टू काय -3. b इज इक्वल टू -3. आता काढायचं आपल्याला c. c च्या खालचा फॅक्टर 0 ठेवला, x plus 2 इज इक्वल टू 0. मग काय येईल -2 ठेवायचं कुठे, -2 प्लस 4 म्हणजे किती झालं 2 इज इक्वल टू a इन द ब्रॅकेट. इथं -2 ठेवलं, -2 प्लस 2 0 झालं म्हणजे a पूर्ण 0 झाला. इथं -2 ठेवलं, -2 प्लस 2 0 झालं इज इक्वल टू 0 म्हणजे पूर्ण हे तो काय झाली 0 झाली. इज इक्वल टू c इन द ब्रॅकेट -2 इन द ब्रॅकेट -2 प्लस 1. ठीक आहे. सो 2 इज इक्वल टू -2c, c into -2c आणि हा जो ब्रॅकेट आहे मी याला स्क्वेअर ब्रॅकेट करतो म्हणजे c आणि ब्रॅकेट मध्ये तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे. हा c आहे ब्रॅकेट में यहां इंटू -1. -1
-2. Minus into minus काय झालं plus 2c. So c is equal to 2 by 2 is equal to 1. c is equal to काय आलं आपलं व्हॅल्यू 1 आहे. c ची व्हॅल्यू 1 आली. मग a b c ची व्हॅल्यू काय करणार आहे आपण आता इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवणार आहे. बरोबर आहे. पुट a b c in equation 1. Therefore x plus 4 divided by x in the bracket x plus 1 x plus 2 is equal to a ची व्हॅल्यू काढली आपण 2 divided by x plus minus 3 divided by b ची व्हॅल्यू आहे minus 3 divided by x plus 1 आणि c ची व्हॅल्यू आहे plus 1 divided by x plus. अशा पद्धतीने आपण रिझॉल्व केलेले आहेत. रिझॉल्व द गिवन न्यूमेरिकल इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स. राइट इट डाउन. So the next numerical is x square plus 1 divided by x in the bracket x square minus 1. आहे का डिग्री ऑफ डिनॉमिनेटर ग्रेटर दॅन न्यूमरेटर. इथे x square आहे, इथे x into x square काय झालं x cube झालं. So that we can resolve into partial fractions. मग काय येईल इथे x square plus 1 divided by x in the bracket x square minus 1 जे आहे ते काय a square minus b square. बरोबर आहे. a square minus b square काय असतो a plus b आणि a minus b. a काय इथे x आहे x चा स्क्वेअर मायनस b काय इथे 1 आहे 1 चा स्क्वेअर 1 च आहे म्हणून आपल्याला 1 चा स्क्वेअर लिहू शकतो. So this will be x in the bracket a plus b x plus 1 आणि a minus b ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे x minus 1 असं आपण लिहू शकतो. ठीक आहे. हा फॉर्म्युला मी आता मोडून टाकतो. ओके. सो a upon x plus b upon x plus 1 plus c upon x minus 1. Call this as equation number 1. याच्यानंतर काय प्रोसिजर आपली एलसीएम घ्यायचं. So x square plus 1 divided by x in the bracket x plus 1 x minus 1 is equal to LCM काय x in the bracket x plus 1 x minus 1. ही जी टर्म आहे तीच LCM येणार आहे दरवेळेस. सो a च्या खालची टर्म लिहायची नाही आणि b आणि c च्या खालचे जे डिनॉमिनेटर्स आहेत त्यांनी मल्टिप्लाय करायचं a ला x plus 1 x minus 1 प्लस b इन द ब्रॅकेट b च्या खालची टर्म लिहायची नाही x इन द ब्रॅकेट x minus 1 ना आपण मल्टिप्लाय करतो b ला प्लस c इन द ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट घेतो मी x आणि x plus 1. ठीक आहे. मग नेहमीप्रमाणे डिनॉमिनेटर दोन्ही साइडचे सेम आहेत कट करून द्या. काय शिल्लक आहे x square plus 1 is equal to a in the bracket x plus 1 x minus 1 plus b in the bracket x minus 1 plus c in the bracket x plus 1. ठीक है. Call this equation as equation number 2. आता काय करणार आपण to find values of constants a b and c. हे करण्यासाठी आपण काय करणार आहे एकदा x equal to 0 ठेवणार एकदा x plus 1 is equal to 0 ठेवणार एकदा x minus 1 is equal to 0 ठेवणार. ठीक आहे. so put x is equal to 0 कशामध्ये ठेवणार इन इक्वेशन नंबर 2. इथे b च्या खालचा फॅक्टर ठेवला तर b ची व्हॅल्यू भेटेल. put x plus 1 is equal to 0 that is x is equal to minus 1 in equation number 2. c च्या खालचा फॅक्टर जर 0 ठेवला आपण put x minus 1 is equal to 0 that is x is equal to 1 in equation number 2. So we will get c. So
सो इकडे काय येईल मग x ची व्हॅल्यू जर ह्या इक्वेशन मध्ये 0 ठेवली ह्या इक्वेशन मध्ये इक्वेशन 2 मध्ये तर इकडे लेफ्ट हँड साइडला फक्त 1 शिल्लक राहील. ठीक आहे, लेफ्ट हँड साइडला फक्त 1 शिल्लक राहील. 0 plus 1 is equal to 1 is equal to a in the bracket 0 plus 1 1 0 minus 1 minus 1. इथे 0 ठेवला b ची पूर्ण टर्म 0 झाली. इथे 0 ठेवला c पूर्ण टर्म काय झाली 0 झाली. प्लस 0 प्लस 0. सो 1 is equal to minus a minus 1 into 1 minus 1 minus 1 into a minus a. So a is equal to minus 1. This is the value of a. Now to find b, b च्या डिनोमिनेटर मध्ये जो फॅक्टर आहे तो काय ठेवला आपण 0 ठेवलाय. सो सॉरी हा x plus 1 is equal to 0 ठेवलाय म्हणजेच x is equal to काय minus 1 आहे. ठीक आहे, सो minus 1 चा स्क्वेअर 1 1 plus 1 2 minus 1 चा स्क्वेअर 1 आणि प्लस 1 म्हणजे किती आलं लेफ्ट हँड साइडला 2 आलं इज इक्वल टू इथं -1 ठेवलं ही पूर्ण टर्म 0 झाली. इथं -1 ठेवलं ही पूर्ण टर्म 0 झाली म्हणजे a आणि c काय झाले या केस मध्ये 0 झाले. मग शिल्लक काय राहिलं b इन द ब्रॅकेट -1 x च्या ठिकाणी -1 आणि हे -1 x च्या ठिकाणी -1 ठेवायचं. सो 2 is equal to b into -1 b ब्रॅकेट मध्ये -2 -1 आणि -1 चं एडिशन आहे. ठीक आहे, सो माइनस into माइनस प्लस 2 is equal to 2b. So b is equal to 2 by 2. So b is equal to 1. Very simple. आता c ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण c च्या डिनोमिनेटरचा जो फॅक्टर आहे त्याला काय ठेवले 0 ठेवले म्हणजे x - 1 is equal to 0. Therefore x is equal to 1. ही व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये ठेवू. 1 चा स्क्वेअर 1 plus 1 2 is equal to आता इथे जर 1 ठेवला आपण तो 1 - 1 0 म्हणजे ही पूर्ण टर्म काय झाली 0 झाली. इथे जर 1 ठेवला तर 1 - 1 0 ही पूर्ण b वाली टर्म पूर्ण काय झाली 0 झाली. मग शिल्लक इथे आपल्याला c इन द ब्रॅकेट 1 plus 1. So 2 is equal to c in the bracket 1 plus 1 2 and 1 into c. So again c is equal to क्या 2 by 2. Therefore c is equal to 1. So we have got the values of constants a b c. काय मग प्रोसिजर प्रमाणे put the values of a b c in equation number 1. इथं a b c आहे त्या ठिकाणी आपण त्या व्हॅल्यू ठेवून देऊ म्हणजे आपल्याला रिझॉल्व केले इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स ऑफ द गिवन न्यूमेरिकल. x square plus 1 divided by x in the bracket x square minus 1 is equal to a ची व्हॅल्यू काढली आपण -1 divided by x आणि b आणि c ची व्हॅल्यू आहे प्लस 1 divided by x plus 1 plus 1 divided by x minus 1. These are the partial fractions of the given numerical. Now you can write. So the next numerical is 3x minus 1 divided by x minus 4, 2x plus 1, x minus 3. So check the degree of denominator whether it is greater than numerator. Yes, 3x x चा इंडेक्स काय आहे 1 आहे. इथे डिनोमिनेटर मध्ये x into 2x into x म्हणजे x क्यूब झाला. So we can resolve into partial fractions of the given sum. मग आपल्या नेहमीच्या प्रोसिजरने जाऊया. 3x minus 1 divided by x minus 4 2x plus 1 x minus 1. ठीक आहे, लिनियर फॅक्टर्स आहेत म्हणून काय घेणार आपण a डिवाइडेड बाय x minus 4 plus b divided by 2x plus 1 plus c divided by x minus 1. Call this equation as equation number 1.
मग नेक्स्ट स्टेप काय, एलसीएम घ्या. इज इक्वल टू एलसीएम घेतल्यानंतर आपल्याला इकडे जागा जास्त लागणार आहे, त्यामुळे x मायनस 4 2x प्लस 1 आणि x मायनस 1 हा घेतला एलसीएम. लेफ्ट हँड साइडला काय 3x मायनस 1 होल डिवायडेड बाय x मायनस 4 2x प्लस 1 आणि x मायनस 1. मग a च्या खाली जी टर्म आहे ती न लिहिता उरलेल्या दोन टर्म मी a ला दोन फॅक्टरने a ला मल्टिप्लाय करा 2x प्लस 1 x मायनस 1 प्लस b च्या खाली जो फॅक्टर आहे तो न मल्टिप्लाय करता x मायनस 4 ने आणि x मायनस 1 ने मल्टिप्लाय केला आपण प्लस c इन द ब्रॅकेट x मायनस 4 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x 2x प्लस 1. ठीक आहे. मग काय होणार आहे, डिनॉमिनेटर लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइडचे डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे आपण काय करणार त्याला कॅन्सल करणार आहे. सो काय शिल्लक राहिलं 3x minus 1 is equal to a in the bracket 2x plus 1 x minus 1 plus b in the bracket x minus 4 x minus 1 plus c in the bracket x minus 4 2x plus 1. ठीक है, call this as equation number 2. आता काय करायचं, to find constants a b and c काय करणार आहे आपण, a b आणि c फाइंड करण्यासाठी पहिल्यांदा x minus 4 is equal to 0 ठेवा, a भेटेल, 2x plus 1 नंतर 0 ठेवा, b भेटेल आणि नंतर x minus 1 is equal to 0 ठेवला तर c भेटेल. सो पुट x is equal to 4 है ना, x minus 4 is equal to 0 म्हणजेच x is equal to 4. नंतर काय करणार आहे आपण, 2x plus 1 is equal to 0 किंवा इथे लिहून टाकतो मी x minus 4 is equal to 0, that is x is equal to 4 in equation number 2. बरं इथे काय ठेवणार आहे, पुट b च्या खालचा फॅक्टर 2x plus 1 is equal to 0, that is 2x is equal to minus 1, that is x is equal to minus 1 by 2. minus 1 x ची व्हॅल्यू काय आहे, मग हे 2 जे इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे ते राइट हँड साइडला जाऊन काय होईल, डिव्हिजन मध्ये जाईल 1 by 2. नंतर काय करणार, पुट हा फॅक्टर x minus 1 is equal to 0, that is x is equal to 1 in equation number 2. in equation number 2 ठेवून द्या व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू काय 4 आहे, 3 4 जा 12 minus 1 11 is equal to. आता हे 4 आपण इथे ठेवलं तर 4 minus 4 0 झालं, इथे ठेवलं तर 4 minus 4 0 झालं, म्हणजे b आणि c च्या टर्म काय झाल्या 0 झाल्या. सो a in the bracket 2 4 जा 8 plus 1 आणि 4 minus 1 किती आहे मग 3. 11 is equal to a 8 आणि 9 आणि मल्टीप्लाय बाय 3. सो 11 is equal to 27a. सो a is equal to काय आला 11 divided by 27. a ची व्हॅल्यू काय आली 11 divided by 27. Now put 2x plus 1 is equal to 0 in the equation, in that equation number 2. म्हणजे x is equal to काय काढला आपण -1 by 2. ठीक आहे. सो इथे थोडंसं कॅल्क्युलेशन केअरफुली करावं लागेल आपल्याला. x च्या ठिकाणी -1 by 2, 3 into -1 by 2 -1. ठीक आहे, किंवा मी जे ही टर्म आहे
हा फॅक्टर जो आहे तो नंतर काढू त्या साईडला, कारण आपल्या इथे जागा थोडीशी जास्त लागणार आहे. सो हे काय पुट 2x plus 1 is equal to 0, that is 2x is equal to minus 1, that is 2x, x is equal to minus 1 by 2 in equation number 2. So अगोदर आपण 2x plus 1 is equal to 0 ठेवलं आणि नंतर आपण c ची व्हॅल्यू जी इकडे काढून घेऊ. ठीक आहे. सो minus 1 by 2 ठेवायचं. सो 3 into minus 1 by 2, 3 into minus 1 by 2 minus 1 is equal a in the bracket. इथे जर मी minus 1 by 2 ठेवलं तर हे 2 कॅन्सल होईल. इथे शिल्लक राहील minus 1 plus 1 0 आणि ही पूर्ण टर्म काय होईल मग 0 होईल. इथे देखील मी minus 1 by 2 जर ठेवलं x च्या ठिकाणी तर 2 कॅन्सल होईल न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरचं आणि शिल्लक काय आहे -1 plus 1 काय झालं परत 0 झालं. सो दिस c टर्म पूर्ण काय झाली मग 0 झाली. मग शिल्लक काय राहणार इथे b इन द ब्रॅकेट x ची व्हॅल्यू काय ठेवली आपण -1 by 2 -4 x ची व्हॅल्यू परत दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये -1 by 2 -1. सो याला आपल्याला सिंप्लिफाय करायचं आहे. सो लेट अस सिंप्लिफाय दिस. 3 1 जा 3 -3 by 2 -1 इज इक्वल टू आतमध्ये काय करू आपण एलसीएम घेऊन टाकू 2. इथं राहील -1 -4 2 जा 8 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय राहील -1 by 2 -1 म्हणजे -3 by 2 होईल किंवा याचा एलसीएम काय 2 -2 -1. So left hand side चा LCM क्या है 2 -3 -2 1 जा 2 is equal to b in the bracket -9 by 2 -8 -1 इनसा एडिशन है. In the second bracket -3 by 2. ठीक है. इधर काय मग -5 by 2 is equal to b in the bracket 9 3 27 plus 27 divided by 4. किंवा एक तो सोबत कॅन्सल केला असता तरी चालला असता. ठीक आहे. या साईडला कॅल्क्युलेशन करतो मी उरलेले. सो दिस इज -5 into 4 divided by 2 into 27 is equal to काय b. So b is equal to काय मग 2 2 जा 4. So -10 by 27 is equal to b. ठीक है. So b is equal to काय आला मग -10 by 27. So calculations जे आहेत ते तुम्हाला केअरफुली करायचे आहेत. ठीक आहे. मग c ची व्हॅल्यू काढून घेऊ आपण. काय करणार आहे पुट x minus 1 is equal to 0 in equation 2. म्हणजेच काय x is equal to 1 in equation number 2. That is x is equal to 1 in equation number 2. So 3x minus 1 म्हणजे x च्या ठिकाणी 1 ठेवलं तर 3 minus 1 काय झालं ते 2 is equal to a in the bracket 1 ठेवलं. इथं 1 ठेवलं 1 minus 1 0 झालं a पूर्ण 0 झालं. इथं 1 ठेवलं 1 minus 1 0 झालं b पूर्ण 0 झालं. म्हणून आपण 0 plus 0 लिहिणार नाही. हे डायरेक्ट c ची टर्म लिहून टाकू. c इन द ब्रॅकेट 1 -4 आणि 2 into 1 2 1 जा 2 कारण x च्या ठिकाणी 1 ठेवलं 2 1 जा 2 2 plus 1 किती झालं 3. सो 2 is equal to याला सिम्प्लिफाय जर केलं तर c इन द ब्रॅकेट -3 आणि हे आहे 3 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 2 is equal to -3 3 जा 9 9c. So c is equal to -2 by 9. So we have got the values of a, b and c. So b ची व्हॅल्यू काढताना थोडंसं केअरफुली तुमच्या
तुमचं कॉन्सन्ट्रेशन देऊन तुम्ही पी ची व्हॅल्यू काढणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आवश्यकच आहे कॉन्सन्ट्रेशन देऊन, कारण व्हॅल्यूज थोडं जरी चुकलं कॅल्क्युलेशन तर पूर्ण न्यूमरिकल आपलं चुकू शकते. ठीक आहे. नेक्स्ट प्रोसिजर आपली नेहमीप्रमाणे पुट द व्हॅल्यूज ऑफ A, B and C in इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवून टाका. मग काय दिले पार्शियल फ्रॅक्शन्स 3x minus 1 divided by x minus 4 2x plus 1 x minus 1 न्यूमरेटर मध्ये काय आहे 3x minus 1 is equal to A ची व्हॅल्यू काय झाली आपण 11 by 27 11 by 27 in the bracket x minus 4 प्लस B ची व्हॅल्यू आहे minus 10 by प्लस इंटू मायनस मायनस होईल minus 10 by 27 ओके minus 10 by 27 in the bracket कुठे गेला 2x plus 1 C ची व्हॅल्यू काढली आपण -2 by 9 in the bracket x minus 1. In this way we have calculated or found the answer of the given sum. Now you can write it down.